अनेक प्रश्न आहेत, या बाबतीत आपण कोणते प्रश्नांचे निकाल लागण्याचं आश्वासन केलं? या संदर्भामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात नवीन प्रश्न निर्माण होत असतात, अनेक प्रश्न सरकारतर्फे सोडवले जात असतात। ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। आज मेयरनी पण इथं काही प्रश्नांचा ओहापोह केलेला आहे। आदिती पण त्याबद्दल नेहमी आम्हाला सांगत असते, आमचं महायुतीचं सरकार आहे। प्रत्येकजण आपापल्या पातळीवर प्रश्न सोडवण्याचं काम करतं। मग भारतीय जनता पक्ष असेल ते त्यांच्या परीनं करतात, शिवसेना असेल ते त्यांच्या परीनं करतात, राष्ट्रवादी असेल ते त्यांच्या परीनं करतात। या आम्ही आमचं हे सरकार चालवतो आणि जे सामुदायिक निर्णय असतात एकत्र बसून महायुती म्हणून घेत असतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राष्ट्रवादी सोहळ्याची तयारी करते असं म्हणतात। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं तयारी करत आहे। आम्ही ठरवलेलं आहे की आपण महायुती म्हणून लढायचं, परंतु निवडणुका जवळ आल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय होईल। मागे तुम्हाला आठवत असेल, महाविकास आघाडीमध्ये आम्ही काम करत असताना 15 वर्ष काँग्रेसबरोबर आम्ही काम केलं। त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बद्दलचे निर्णय आम्ही जिल्हावाईज सोडायचो, कारण प्रत्येक वेगळी असते। काही जिल्ह्यामध्ये एखादा पक्ष स्ट्रॉंग असतो, दुसरा पक्ष थोडा कमकुवत असतो, दुसरीकडे तो कमकुवत प्रश्न तिकडं स्ट्रॉंग असतो। अशी प्रत्येक ठिकाणची राजकीय परिस्थिती असायची। तशाच प्रकारची राजकीय परिस्थिती आज 36 जिल्ह्यांमध्ये आहे आणि त्याच्यामुळं एकनाथराव आम्ही आणि देवेंद्रजी बसू आणि त्याबद्दलची चर्चा त्या बाबतीमध्ये करू। पण ती चर्चा होत असताना तयारी तर कार्यकर्त्यांनी आपण केली पाहिजे। उद्याच्याला निवडणुका जाहीर झाल्या आणि मग आता ही कुठं कोण लढायचं असं चालत नाही। नेहमी कार्यकर्त्यांनी कुठल्याही बाबतीमध्ये तत्पर असलं पाहिजे आणि ते माझ्या कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवावी, त्याकरता आव्हान आम्ही केलेलं आहे। शेवटी हे निर्णय त्या त्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा पातळीवर होतील आणि काही निर्णय पालिका आहे, अशा प्रकारचा निर्णय राज्य पातळीवर होतील। जे महत्त्वाच्या बाबी आहेत की जिथं राज्यातल्याच आम्ही तिघांनी एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे, अशा पद्धतीने ते चालेल। रायगडला पालकमंत्री कधी मिळेल? रायगडला पालकमंत्री लवकरच मिळेल, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। पण कुठलीही गोष्ट आम्ही थांबवून दिलेली नाही। मधी पालकमंत्री आत्ता नसताना पण तुम्हाला आठवत असेल 31 मार्चच्या संदर्भातले आपले जे काही खर्च व्हायला पाहिजे, पैसे लॅप्स व्हायला नको, त्या सगळ्या गोष्टी केल्या। तशाच पद्धतीनं आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। प्लॅनिंग जिल्हा वार्षिक योजनेचे पैसे बऱ्यापैकी नेहमीच्यापेक्षा जास्तीचे सगळ्यांनाच दिले। 21,000 कोटी आपण राज्याला दिले, तसं संख्येचा विचार करून माझ्या रायगड जिल्ह्याला पण आपण दिलेले आहेत आणि बाकीची कामं कशा पद्धतीनं गतीनं करता येईल त्याकरता मुख्यमंत्री नंतर दोन्ही उपमुख्यमंत्री हे एकत्र बसून निर्णय घेतील।